बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना कुठेतरी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर अजूनही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. असो, आजच्या व्हिडिओचं शीर्षक पाहिल्यानंतर, ते थंबनेल पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांच्या मनामध्ये कुतूहलाचं वातावरण नक्कीच तयार झालं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीसाची, एकनाथ शिंदेची, अजित पवाराची, अर्थमंत्री अजित पवाराची असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण अर्थमंत्री या शब्दावर मी विशेष जोर यासाठी देतोय कारण याच खात्याच्या संदर्भातला आजचा आपला हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. या अर्थमंत्री अजित पवाराची, या महाराष्ट्र सरकारची म्हणा, आपण एवढी तारीफ कशासाठी करणार आहोत तर शिवसैनिकांना थोडंसं हृदय मोठं ठेवायचं, मन मोठं ठेवायचं. ज्यावेळेस कौतुकास्पद कामं केली जातात सरकारकडनं त्यावेळेस त्यांचं कौतुक देखील करणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या घडीचं हे डबघाईला आलेलं, आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेलं महाराष्ट्र शासन असं नेमकं काय कौतुकास्पद काम करतंय ज्याची तारीफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याची पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये संपूर्ण ह्या सगळ्या नमुन्यांची मी इथे झलक तुम्हाला देणार आहे पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये. आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं कौतुकास्पद काम मी तुम्हा सर्वांच्या समोर ठेवणार आहे. आजच तुम्ही पाहिलं असाल, मीडियावर पाहिलं असाल, महाराष्ट्र शासन छमछम कायद्यामध्ये बदल करणार आहे. आता छमछम कायदा काय? लाडका छमछम कायदा म्हणजे डान्स बार बंदीचा जो कायदा झालेला आहे महाराष्ट्र सरकारमध्ये, जो 2005 साली आबांच्या काळात झाला होता, या छमछम कायद्यामध्ये कुठेतरी बदल करणार आहे, काहीतरी सुधारणा करणार आहे. आणि ह्या सुधारणा काही लाडक्या योजनांच्या पूर्ततेसाठी फार गरजेच्या आहेत. सगळ्यात पहिला कौतुकास्पद निर्णय हा छमछम कायदा नेमका काय आहे पहा. महाराष्ट्रामध्ये 2005 साली बघा, आता माणसं ती बदललेली आहेत. आताची माणसं चक्की पिसिंग करतात, पण शेवटी त्या चक्की पिसिंगवाल्यांना मांडीवर घेऊन बसतात. एवढा फरक झालेला आहे. 2005 साली महाराष्ट्रामध्ये सरसकट डान्स बार बंदी झाली. खरं तर तुम्हापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल, खरंच महाराष्ट्रामध्ये डान्स बार बंदी झाली होती का? बघा, गेल्या 8-10 वर्षांचा जर तुम्ही आलेख पाहाल ना तर महाराष्ट्रामध्ये डान्स बार बंदी, कारण बघा 2015 मध्ये या कायद्यामध्ये पुन्हा बदल केले गेलेले आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने काही कडक निर्देश दिले आणि त्यानुसार कायद्यामध्ये बदल झाले. डान्स बार मध्ये म्हणजे छमछम कायद्यामध्ये ऑर्केस्ट्रा नावाचा एक नवा प्रकार घुसवण्यात आला. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार हे असेच बिनभोभाट चालू होते. पण आता लक्षात घ्या, आता आपल्याला खुल्यामध्ये सगळं काही पाहिजे. कारण काही लाडक्या योजना ज्या निवडणुकीच्या पूर्वी आपण त्याची आश्वासनं दिली होती म्हणू शकता, यांची शेवटी पैशाचं सोंग कुठेही घेता येत नाही. आज जवळपास 60-60 हजार कोटी रुपयांचा जो बोजा महाराष्ट्र सरकारवर पडतोय या योजनांच्या पूर्ततेसाठी, कारण त्याच्या जीवावर हे निवडून आलेले आहेत. आता त्या योजना जर पूर्तता केलेली नाही, समजा करू शकले नाहीत, तर मात्र भविष्यात मोठी किंमत मोजावी लागू शकते. ज्या लोकसभेमध्ये जी महाविकास आघाडी टॉपवर होती, विधानसभेच्या 3 महिन्याच्या कार्यकाळामध्ये तुम्ही पहा ना ह्यांचा कार्यकाळ झाला, उत्कृष्ट असा सन्मान करण्यालायक कार्यकाळ झाला, ज्याच्यामध्ये एवढा मोठा फटका महाविकास आघाडीला बसला. तर नक्कीच लाडकी बहीण योजना. आता विचार करा, ज्यावेळेस या बहिणींना पैसे द्यायचेत, त्यांच्या खात्यावर पैसे क्रेडिट, शेवटी पैशाचं, मगाशीच मी म्हणालो पैशाचं सोंग घेता येत नाही, कुठून तरी याची तजवीज करावी लागणार. त्यामुळेच आज तुम्ही जर पाहिलं असाल, मी तुम्हाला ते वृत्त देखील दाखवेल, देवेंद्र फडणवीसांची थोडी चिडचिड झाली की होऊ घातलेल्या अर्थसंकल्पीय मंत्रिमंडळाच्या अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाची जी बैठक होणार होती, त्या बैठकीतला अजेंडा मीडिया समोर लीक झालाच कसा, हा मीडिया समोर आलाच कसा. म्हणजे त्या 2 गोष्टी आहेत बघा. सगळ्यात पहिली गोष्ट शिवभोजन थाळी बंद करणे. आता महाराष्ट्र सारखं एवढं प्रगत राज्य, गरिबांची पोटं ज्याच्यावर चालतात ती शिवभोजन 10 रुपयाची थाळी आता ह्यांना परवडण्याची झाली. जवळपास 200-250 कोटींचाच वार्षिक पसारा आहे. किती? 200-250 कोटींचा वार्षिक पसारा. एवढीशी योजना ह्यांना परवडू शकत नाही. लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी कुठून तरी तरतूद करावी, यासाठी या डान्स बार छमछम कायद्यामध्ये कुठेतरी एक सुधारणा करायची आहे आणि छमछम पुन्हा चालू करून घ्यायचं आहे, जी महाराष्ट्राची संस्कृती आहे का? आता विचार करा, ज्यावेळेस हे छमछम पुन्हा चालू होतील, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा येणार आहे, महसूल येणार आहे, नवीन परवाने, कारण तशा प्रकारच्या काही अटी आहेत, सुप्रीम कोर्टाच्या असतील किंवा हायकोर्टाच्या काही तशा प्रकारच्या शर्ती आहेत. त्या सर्व शर्ती मी तुम्हाला सांगेल. पण यातून मिळणारा पैसा हा जर तुमच्या खात्यावर घातला जात असेल,
शिवभोजन थरक्यात थाळ्या बंद केल्या जात असतील आणि रोजगाराच्या नावाने तर बरोबर आहे. बघा, लक्षात घ्या, यांनी रोजगाराची तुम्हाला शब्द दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये नवीन रोजगार निर्मिती आम्ही करणार. कशा स्वरूपात करणार? इथे वेटर म्हणून लागायचं. हे डान्स बारमध्ये कोण डान्स करतं ह्यात आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आता बांगलादेशातून कुठून आयात होणार, काय काय गोष्टी घडणार. बघा, शेवटी सबका साथ सबका विकास आहे ना. शेट्टी मंडळी आहेत, काही शेट्टी मंडळींची तर एक वेगळी लॉबी आहे. गुजराती मंडळी काही आहेत. या सगळ्यांना कुठेतरी एक फटका पडला होता. आता आपल्याला त्यांना सुद्धा याच्यात सामावून घ्यायचं आहे. कारण शेवटी हे मराठी माणसाचे धंदे नाहीयेत. याच्यात तुम्हाला मराठी माणूस हाताच्या बोटावर सुद्धा मोजणे इतका सापडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी चालल्यात हे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. मला खरं तर तुम्हाला एका प्रसंगाची आठवण करून द्यायची आहे. तुम्ही धर्मवीर 1 जर पाहिला असाल ना, त्यात कोणी अभिनेता त्याच्यामध्ये डान्स बार फोडताना दाखवलेला आहे. आणि आता त्यांच्याच कार्यकाळामध्ये ह्या छमछमवरच्या बंद्या उठतायत. मला खरंच आज आर आबांच्या त्यावेळेसच्या त्या निर्णयाची आठवण होते. महाराष्ट्रामध्ये सरसकट चालू केली. कोर्टात काय होईल नाही याचा विचारच केला नाही. महाराष्ट्रामध्ये याच्यासाठीच गृहमंत्रीपद ही पाहिजे असतात, आपल्याकडे राखून ठेवायचे असतात, आपल्याप्रमाणे निर्णय घेता येतात. काय आहे बघा ना, हा कायदा काय सांगतो बघा. आता नवीन ज्या सुधारणा काय, आता सर्वप्रथम लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीसांची चिडचिड आपण लक्षात घेऊ शकतो. पण त्यांनी काय सांगितलं, मला अशा प्रकारची बेशिस्तपणा आवडत नाही. कशा प्रकारे हा निर्णय बाहेर जाऊच कसा शकतो, मीडिया समोर ह्या गोष्टी येऊच कशा शकतात. आपण गोपनीयतेच्या शपथा घेतलेल्या आहेत. गोपनीयतेच्या शपथा. मग मला सांगा, काल परवामध्ये जो नितेश राणे कोकणामध्ये बरळला, हा म्हणतो शिवसेनेच्या सरपंचांना आम्ही निधीच देणार नाही. त्यांना निधी पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं, आमच्या पक्षामध्ये प्रवेश करावा, तरच निधी मिळणार, नाही तर मी निधी 0 रुपयाचा देणार. तुम्ही पाहिलात हा व्हिडिओ? नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ पहा, तुमच्या डोक्यामध्ये एक संतापाची लाट जाईल. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ह्या गोष्टी कराव्यात. जरा पहा एकदा हा व्हिडिओ. मी माझ्या लोकांना सांगितलेलं, उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाच्या सरपंचांची यादी काढा. जिथे जिथे उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, की त्या गावामध्ये 1 रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो. काहीच देणार नाही. कोणाला गावाचा विकास करायचा असेल तिथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस काम होऊन जातील, नाही तर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो, आपण हात आपण ठेवत नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर नितेश राणे ज्या प्रकारे बरळत सुटलेला आहे, तुम्ही पाहाल अगदी काही ठिकाणी भडकाऊ भाषणं द्यायची. मग इथे कुठल्या तुमच्या शपथेंचं पालन केलं जात आहे? हे म्हणजे शपथेमध्ये तुम्ही हे देखील सांगता, मी कुणाविषयी आकस भाव ठेवणार नाही. आहे तो शब्द तुमच्या शपथेमध्ये, हा आकस भाव नाही. म्हणजे तुमच्याकडे आलं तर निधी मिळणार, तुमच्याकडे नाही आलं तर निधी मिळणार नाही. मग जे शिवसेनेला प्रश्न विचारतात, तुमची माणसं का सोडून जातात, त्याचं उत्तर इथेच दडलेलं आहे. आता तुम्हाला हा जो कायदा झाला 2005 पासून, त्या कायद्याचं आतापर्यंत त्याच्यामध्ये काय काय बदल झालेत, अगदी थोडक्यात तुम्हाला तो घटनाक्रम वाचून दाखवतो. 2005 मध्ये राज्यात डान्सबार बंदी सरसकट लागू झाली. 2006 मध्ये बार मालकांनी हायकोर्टामध्ये याच्या विरुद्ध याचिका दाखल केली 2006 मध्ये. त्यानंतर 16 जुलै 2013 रोजी सुप्रीम कोर्टाने ही बंदी उठवली. त्यानंतर बघा हा सारा घटनाक्रम तुम्ही पहा. 13 एप्रिल 2014 मध्ये ज्यावेळेस नवीन सरकार आलं, यांच्याकडून नवीन बदल करण्यात आले. बघा, आपल्याला सरकार पाहिजे, आता सरकारात आलेले आहेत. 2014 मध्ये सरकार आलं, त्यानंतर नवीन बदल केले गेले. 2015 मध्ये डान्स बारचे लायसन्स इश्यू करा अशा प्रकारचे कोर्टाचे निर्देश आले. 2016 मध्ये राज्य सरकारकडनं कायद्यामध्ये बदल केले गेले. आणि 2025 मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, 2025 मध्ये आता या डान्स बार म्हणजे छमछम बंदी कायदा याच्यामध्ये आता सुधारणा होणार आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजे मार्चच्या आसपास याच्यामध्ये सुधारणा होऊन नवा कायदा महाराष्ट्रात लागू होणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय सुधारणा सुचवल्यात माहितीये तुम्हाला? बघा, 4 पेक्षा जास्त बारबाला त्या स्टेजवर नसाव्यात. 4 पेक्षा जास्त नोटांची उधळण नसाव्यात. 4 पेक्षा जास्त आहेत नाहीयेत हे मोजायला कोण तिथे उभं राहणार आहे? उभ्या महाराष्ट्रात सुळसुळाट चालू असणार आहे. बरं, ह्याच्यामध्ये वरपासून खालपर्यंत सगळे भरबटलेले असतात. अगदी प्रशासनापासून सारे भरबटलेले असतात. सगळ्या नियमांना फाटा फोडला जातो. शेवटी किंमत नोटांमध्ये असते.
आणि ह्या उलाढाली या लाखोंमध्ये नव्हे तर करोडोंमध्ये असतात. आता बघा, 4 पेक्षा जास्त बारबाला नसावी, ह्या हास्यास्पद हे सुधारणा आहेत. नोटांची उधळण नसावी, मग काय कागद उडणार आहेत तिथे? आज ह्या सगळ्या सुधारणा नसताना सुद्धा त्या गोष्टी चालू आहेत, बिनबोभाट चालू आहेत. अनेक व्हिडिओज तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता. आज खऱ्या अर्थाने जर सगळ्यात पहिला नंबर जर कोणाला द्यायचा असेल ना राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये, तर सगळ्यात पहिला नंबर जातो दुर्दैवाने ठाणे जिल्ह्याचा जातो. ठाणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त बिनबोभाट सुरू असलेले हे डान्स बारच्या नावाखाली ऑर्केस्ट्रा किंवा ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार असंही म्हणू शकता. ऑर्केस्ट्रा ही नवीन संकल्पना दिली गेलेली आहे. याच्यामध्ये डान्स बार मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. ग्राहकांना डान्स बार फ्लोअरवर जाता येणार नाही. कोण बघायला थांबणार आहे तिथे? या सगळ्या नियमांना फाटे फोडले जाणार. ग्राहक आणि बारबालांमध्ये 2 मीटरचं अंतर असावं. 2 मीटरचं अंतर. कोण फुटपट्टी घेऊन बसणार आहे तिथे? किती मीटरचं अंतर आलंय बाबा? 2 आहे की 1.5 आहे की 4 मीटर आहे? कोण बसणार तिथे? त्यांचं वय 18 पेक्षा कमी नसावं. आता हे वय आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र, याच्यामध्ये काय झोलझपाटे असतात हे तुम्हा मला वेगळं सांगायची गरज नाही. 18 पेक्षा वय कमी नसावं. धूम्रपानास मनाई. सगळ्यात मोठा विनोद तर इथे आहे, म्हणजे सिगारेट वगैरे पिण्यावर तिथे बंदी असावी. या सगळ्या नियमांना मला एक सांगा शिवसैनिकांनो, खरंच किती पाळलं जाणार आहे? गंभीर आर्थिक संकटातलं हे महाराष्ट्र शासन तारण्यासाठी आणि रिक्त झालेली तिजोरी भरण्यासाठी हा एकमेव निर्णय सध्या महाराष्ट्र शासन घेणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी लाडक्या भावांना धंद्याला लावायचं काम हे महाराष्ट्र शासन करणार आहे. एकदा हा व्हिडिओ पहा. मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल. मुख्यमंत्र्यांच्या या संतापाला कारणीभूत ठरलंय ते मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच माहिती लीक होणं. राज्य सरकार डान्स बार संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच समोर आली. डान्स बार संदर्भातील संभाव्य निर्णयाचे सर्व तपशील बाहेर येताच नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्यात आणि त्याचमुळे यापुढे कोणतीही माहिती अगोदरच बाहेर फोडल्यास कठोर कारवाईचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच कार्यक्रम पत्रिकेची माहिती वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होते. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणते निर्णय होणार याची तपशीलवार माहिती दिली जाते. मंत्रिमंडळ बैठकीची कार्यक्रम पत्रिका गुप्त असते. मात्र संबंधित मंत्री अधिकाऱ्यांकडूनच माध्यमांना माहिती दिली जाते. बैठकीआधीच माहिती बाहेर फोडू नका असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल. कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे. याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही. आपण जे नियम आहेत ते नियम आहेत. कायदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला जाणार असंही बोललं जात आहे. नवीन कायद्यानुसार डान्स बारसाठी कोणते नियम? डान्स बार फ्लोअरवर 4 पेक्षा अधिक बारबाला नको. डान्स बार मध्ये नोटांची उधळण करता येणार नाही. ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही. बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान 2 मीटरचं अंतर असावं. बारबालांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावं. डान्स बार मध्ये धूम्रपानास मनाई. बार मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. सध्या राज्य सरकार गंभीर आर्थिक संकटाला तोंड देत आहे आणि त्याचमुळे राज्याची रिक्त झालेली तिजोरी भरायची असल्यास डान्स बारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो. मात्र यामुळे राज्यात गुन्हेगारी आणि अश्लीलतेला निमंत्रण द्यायचंय का? बारबालांच्या रोजगारासाठी समाजाचं आरोग्य धोक्यात टाकायचं का? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. हे सारं पाहत असताना तुम्हा सर्वांच्या मनामध्ये शिवसैनिकांनो हा प्रश्न नक्कीच आला असेल की जरी महाराष्ट्रामध्ये छमछम कायदा होता तरी खरंच या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली का? किंवा खरंच डान्स बार बंद होते का? तर नक्कीच नाही. तुम्हा सर्वांच्या मनामध्ये आलेला हा प्रश्न अतिशय स्वाभाविक आणि योग्य प्रश्न होता. त्या ऑर्केस्ट्राच्या नावाखाली, महिला वेटर या संकल्पनेच्या नावाखाली या सगळ्यांना मूठमाती देण्यात आली होती. सगळ्यांना खुल्यामध्ये सर्रासपणे फक्त तगडे तगडे हप्ते, तगड्या रकमा, चांगल्या भाषेत जर म्हणायचं गेलं तर यांच्यामध्ये हे सारं जिरवलं गेलं. आता बघा, डान्स बार कधीच बंद नव्हते. लपून छपून साऱ्या गोष्टी केल्या जात होत्या. कित्येक राजकीय पक्षांनी आपल्या पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत. आपल्या बगलबच्च्यांना हप्ते चालू करून दिलेले आहेत.
आणि अजूनही ते सर्रास चालू आहे. यांची घरं याच्यावरच चालतात, कित्येक राजकीय पक्षांची. शिवभोजन सारखी थाळी बंद झाली, डान्स बार मालकांना रोजगार मिळाला, डान्स बार बालांना रोजगार मिळाला. बघा, राज्यामध्ये एक रोजगाराची नवीन संकल्पना घेऊन आलेली आहेत. आम्ही नव्या प्रकारे एक रोजगार देणार आहोत. कुणाकुणाला रोजगार झाले बघा. डान्स बार मालक, डान्स बार बाला, वेटर असतील, त्यांचे बाउन्सर असतील, त्यांच्या इतर सगळ्या साखळ्या असतील, सगळ्या गोष्टी अगदी दलालांपासून सगळ्यांना रोजगार इथे आता खुल्यामध्ये उपलब्ध होणार आहे. कारण काही लाडक्या योजना आणलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या योजनांची पूर्तता करण्यासाठी हे सगळं करणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्राचा एक विकास, ज्या विकासासाठी आम्ही जे निवडून दिला होता, कारण बघा ना, लक्षात घ्या, जर खरंच ह्याच गोष्टींसाठी आपण निवडून दिलेलं आहेत का? महाविकास आघाडीला हे छमछम कायदे बदलण्याची त्यांच्या धमक नव्हती म्हणून तुम्ही त्यांना पाडलात का? की महाविकास आघाडी, तुम्ही छमछम कायदा का बदलत नाही? छमछम महाराष्ट्रात चालू झाली पाहिजे, चला आम्ही तुम्हाला बदलतो, कारण महायुती सरकार हे सगळं करून दाखवणार आहे. यासाठी तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार पाडलत का? किंवा महाविकास आघाडीचे आमदार 50च्या आतमध्ये ठेवलेत का? विचारा, हा प्रश्न विचारा. खरं तर हा प्रश्न विचारला पाहिजे. जर तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याची, तुमच्या शहराची डान्स बारची, या छमछमची सध्याची परिस्थिती काय सांगते, हुक्का पार्लर्सची असेल, अगदी ड्रग्ज विषयीची असेल, अगदी या ऑर्केस्ट्राची असेल, काय सध्याची परिस्थिती आहे, जरा कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हावं, ही माझी विनंती आहे तुम्हाला. आपले शब्द ह्यांनी खरे केले ह्या रोजगाराच्या संदर्भातले, आणि शेवटी त्यांनी रोजगाराच्या ह्या बेशरम सारख्या योजना चालू केल्या आहेत. छमछम योजना, याला छमछम योजनाच नाव द्या. असल्या योजनांमधून आता रोजगार चालू होणार आहेत महाराष्ट्रामध्ये. हेच अच्छे दिवस आपल्याला बघायचे होते. खरंच शेवटी पैशाचं सोंग घेता येत नाही, या योजना चालू करणं हे फार गरजेचं होतं. आता विचार करा, काही नेत्यांची पोरं बँकॉक पर्यंत जायला लागली, त्यासाठी हा सारा घाट घातलाय का? की नेत्यांची पोरं पळू लागली बँकॉक पर्यंत? काल परवाची उदाहरणं आपण पाहिली असाल. असो, विनोदाचा भाग नाही तो. आतापर्यंत लाडक्या योजनांच्या नावाखाली मतं मिळवली, त्या लाडक्या योजनांमुळे यांची सरकार आली. आता लाडक्या बारबाला होतील, लाडके बारमालक होतील, लाडके वेटर होतील, लाडके दलाल होतील. या सगळ्यांची ही मतं मिळणार, सगळ्यांची मतं घ्यायची. शेवटी काय आहे, आम्ही काय करणार? आपण त्या गोंडस नावाखाली, हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली आपण ह्यांना निवडून देणार, आणि त्या हिंदुत्वाला खरं तर बदनाम केल्याचा आपण कधीही त्यांना प्रश्न विचारणार नाही. या सगळ्यांमधनं यांची आर्थिक चक्र चालू राहणार. 250 कोटींची शिवभोजन सारखी वार्षिक योजना यांना जड होऊ शकते, जेवढ्याच्या 10 पट यांचे दिवसाला संबंध ठाणे असेल, मुंबई असेल, पालघर असेल, या सगळीकडे ह्यांचे फक्त अनधिकृत बॅनर लागतात. या बॅनरचा खर्च ह्यांच्या एका वर्षाच्या शिवभोजन सारख्या योजनेपेक्षाही जास्त आहे. पण पैसा कसा उभा करायचा आहे बघा, या अशा प्रकारे वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारलं पाहिजे, अशी वक्तव्य करणाऱ्यांकडनं तुम्ही काय वेगळ्या अपेक्षा ठेवणार आहात? जरा एकदा हे वक्तव्य देखील पहा ना, तुम्हाला कळेल याची सगळी सूत्र कुठून हल्ली गेली असतील. जरा एकदा पहा हे वक्तव्य. आपल्या मागे भारतीय जनता पार्टी उभी आहे. मी तर सरकारला हे म्हणेन की जसे दुसरे व्यवसाय असतात तसं वेश्या व्यवसायाला पण एक डिग्निटी मिळायला पाहिजे, त्याला एक प्रोफेशन म्हणून एक्सेप्ट केलं जायला पाहिजे. आणि इनफॅक्ट जर्मनी सारख्या देशांमध्ये तर वेश्या व्यवसाय जे करतात ते एक रिस्पेक्टेबल स्थान आहे आणि ते टॅक्स पण भरतात गव्हर्नमेंटला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये उद्भवलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपसुकच मिळालेली असतील. आज खरं तर बळीराजाच्या अनेक समस्या आहेत. तुम्ही जर पाहिलं असाल तर फेब्रुवारीचा हा मध्य आहे. या फेब्रुवारीच्या मध्यातच कित्येक जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या आतापासूनच टँकर सुरू झालेले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, जो आश्वासन त्यांनी दिलं होतं, शेतकऱ्यांच्या पिकांचा हमीभाव असेल, महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांच्या समस्या असतील, या सगळ्यांवर कुठेही ब्र शब्द न काढता या छमछम योजनेसाठी तडकाफडकी पळणारं हे सरकार पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये सध्याच्या घडल्याचा तुम्हाला मी प्रश्न केला, 1-2 शब्दात त्याचं वर्णन करा, तुमच्या मनातल्या भावनांचं वर्णन करा, तर तुम्ही नक्की काय व्यक्त व्हाल? नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मला पाहायचंय, तुमच्या कमेंट्स देखील पाहायच्यात. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.